नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे तुमचं वाला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुमच्यासाठी परत एकदा मी घेऊन आलो बिस्किट चॅलेंज। तर मित्रांनो, चॅलेंज असा होणार आहे, 1 मिनिटचा टाइम देणार आहोत आपण त्यांना, आणि 1 मिनिटमध्ये जो जास्त बिस्किट खाणार आहे मित्रांनो त्याला आपण 50 रुपये बक्षीस ठेवलंय मित्रांनो। तर चला तर मित्रांनो, आपण चॅलेंजला सुरुवात करूया। चला, सगळ्यात पहिले गोलू खाणार टाइमिंग चालू झालंय आणि गोलूने बिस्किट फोडलेला आहे। अजून बिस्किट तर त्याचे तर फुटत नाही आणि गोलूने सुरुवात केली। पहिला बिस्किट तो खातोय, अशा मस्त पद्धतीने बिस्किट खातोय। दुसरा बिस्किट खातोय त्याने, एक बिस्किट। 31 सेकंद झालेले आहेत। तो गोलूला थोडी स्पीड वाढावं लागणार आहे। गोलूने किती बिस्किट खाल्ले असेल बघूया आपण। 42 सेकंद झालेले आहेत। लय खूप टाइम कमी आहे गोलूकडे, 10 सेकंदाचा टाइम बाकी आहे। तो गोलू बघूया बरं किती बिस्किट खातो किती नाही। दुसरा चॅलेंज आलेला आहे भावेश आपल्याकडे। तर भावेश कर चॅलेंज सुरुवात। भावेशने खूपच अशा सुंदर प्रकारे बिस्किट खातोय आणि एक बिस्किट खाताना 9 सेकंदात त्यांनी 2 बिस्किट संपवले आतापर्यंत। बाकीचे चॅलेंजर त्याच्याकडे बघताय की भावेश किती बिस्किट खाऊ शकतो। 50 रुपयाचे चॅलेंज आहे त्याच्यामुळे तर स्पीड त्याची वाली थोडी मस्तच आहे भावेशची। लकी युवराज आपला कधी आपल्या चॅलेंजमध्ये न हरणारा युवराज पण या चॅलेंजमध्ये। तर बघूया बरं या चॅलेंजमध्ये कोण जिंकेल। तर भावेश किती बिस्किट खाऊ शकतो बघूया आपण। भावेश परत एकदा 40 सेकंड झालेले। भावेशने परत एकदा दुसरा एक बिस्किट घेतलेला आहे। गाव आहे ना, एक बिस्किट खातोय। तर बाकीचे त्याच्याकडे पाहून थोडेसे हसताय। तर 54, 55 आणि 3 सेकंदाचा टाइम बाकी आणि टाइम समाप्त झालेला आहे। बघूया आपण भावेशने किती बिस्किट खाल्ले। तर मित्रांनो, भावेशने किती बिस्किट खाल्ले बघूया आता बरं। तर भावेशने 6 बिस्किट खाल्ले मित्रांनो, आणि भावेश 4 बिस्किट शिल्लक होते। 1 बिस्किटमध्ये 10 बिस्किट येतात। तर आपण बघूया बरं आता भावेशला कोण बीट करतं का नाही। तर दुसरा चॅलेंज घेऊन या चला। तर मित्रांनो, तिसरा चॅलेंज आलेला आहे आपल्याकडे राजेश। तर बघूया बरं। तर राजेश कर सुरुवात चॅलेंजला। राजेशने पटकन बिस्किट पुढा उचललेला आहे आणि पूर्ण बिस्किट मोकळा करून तो खाण्याचा प्रयत्न, पण अजून एकही बिस्किट नाही खाल्लेला आहे त्याने। तर बिस्किट फोडामध्येच तो टाइमपास करतोय आणि बघूया बरं। पहिला बिस्किट तो उचलून खातोय 17 सेकंदामध्ये। 18 सेकंदांमध्ये त्याने 1 बिस्किट पुढला खाल्ला आहे। तर हळूहळू पद्धतीने खातोय, तर काही अडचण नाही। तो जसा खाईल तसा खाऊ देऊ आपण। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा चॅलेंज कसा वाटला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो। आणि असे नवीन चॅलेंजेस तुम्हाला बघायचे असेल तर कमेंट करून सांगा। नक्कीच आम्ही तुमच्यासाठी नवीन चॅलेंजेस घेऊन येणार। तर सुंदर असा खातोय तो। किती बिस्किट खाऊ शकतो तो। तर कमी टाइम बाकी आहे, 56 सेकंद झालेले आहे आणि 1 मिनिट पूर्ण झालेला आहे मित्रांनो। बघूया त्याने किती बिस्किट खाल्ले। तर मित्रांनो, बघूया राजेशने किती बिस्किट खाल्ले। माझ्या अंदाजे राजेशने फक्त 1च बिस्किट खाल्ला आहे। तर जाऊ द्या, आपण दुसरा चॅलेंज घेऊ मित्रांनो। चौथा चॅलेंज आलेला आहे दिनेश। तर कर दिनेश चालू। दिनेशने बिस्किट पुढा उचललेला आहे आणि माझ्या अंदाज बिस्किट पुढा फोडण्यामध्येच टाइमपास करता येत ते। आणि एक बिस्किट तो खातोय आणि थोडासा लाजतोय, तो हसतोय आणि सुंदर अशा पद्धतीने एक बिस्किट खाण्याचा प्रयत्न करतोय। मेन चॅलेंजर तर बाकी लकी आणि युवराज। माझ्या अंदाजे ते खरा चॅलेंज तर युवराज आल्यावरच समजेल मित्रांनो। तर भावेशने आतापर्यंत 6 बिस्किट खाल्लेले, तर त्याला अजून कोणी बीटच केलं नाही। सुंदर असं बिस्किट खाल्लेले आहेत भावेशने। माझ्या अंदाजे तर
भावेशच जिंकेल असं वाटतंय, तरी युवराज बाकी आहे आणि दिनेश पण माझ्या अंदाजे 1 किंवा 2 बिस्किट खाऊ शकेल. कारण टाइम संपत आलेला आहे, 55 सेकंद झालेला आहे. तर टाइम संपलेला आहे मित्रांनो. बघूया त्यांनी किती बिस्किट. तर मित्रांनो दिनेशने किती बिस्किट खाल्ले बघूया जरा. तर मित्रांनो दिनेशने फक्त 2च बिस्किट खाल्ले. तर दुसरा चॅलेंजर घेऊन येऊ. तर मित्रांनो 5वा चॅलेंजर आलेला आहे लकी. तर लकी कर सुरुवात, चालू कर. लकीने बिस्किट उचललेला आहे आणि प्रत्येकाचा तोच प्रॉब्लेम दिसतोय, बिस्किट फोडायमध्येच त्यांना थोडासा टाइम लागतोय मित्रांनो. लकीचा बिस्किट तर अजून फुटलेला पण नाहीये, तो तेच. आणि काही का आहे ना प्रयत्न केला होता त्यांनी आणि बिस्किट फोडलेला आहे त्यांनी. टेबलवर पूर्ण अर्धा बिस्किट पुडा पडलेला आहे आणि किती बिस्किट खाऊ शकतो तो बघूया आपण. स्पीड तर त्याचीवाली लय खतरनाक आहे. 30 सेकंड झालेले आहेत त्याचेवाले, 31 सेकंड. तर बाकीच्यांपेक्षा काही का ना प्रयत्न तो करतोय बिस्किट खाण्याचा. तोंडात बिस्किट टाकून सुंदर असे प्रयत्न चालू आहेत त्याचेवाले. 49 सेकंदाचा टाइम झालेला आहे मित्रांनो. तर त्याच्याकडे 1 मिनिट बाकी आहे, सॉरी 10 सेकंड बाकी होते. तर बघूया तो किती बिस्किट खाऊ शकतो. टाइम संपलेला आहे मित्रांनो. बघूया लकीने किती. तर मित्रांनो बघूया लकीने किती बिस्किट खाल्लेले. 1 2 3 4 5. तर मित्रांनो लकीने 5 बिस्किट खाल्लेले आहेत आणि अजून भावेशला कोणी बीट नाही केलेले. भावेशने 6 बिस्किट खाल्लेले आहेत मित्रांनो. शेवटचा चॅलेंजर आपल्याकडे बाकी आहे युवराज. तर बघूया तो काय करू जिंकतो का नाही. भावेश शेवटचा चॅलेंजर युवराज आलेला आहे मित्रांनो. तर बघूया भावेशला बीट करतो का नाही. तर युवराज कर सुरुवात. युवराजने पटकन अशी बिस्किट फोडला आहे, सगळ्यांपेक्षा खतरनाक स्पीड. असे चॅलेंजर्स पाहिजे मित्रांनो. का चॅलेंज खतरनाक चॅलेंज करतोय. बिस्किट पुडा एकदम 1च मिनिटात, बाकीचे तर खूप टाइम घेत होते बिस्किट पुडा फोडण्यामध्ये. तर असं वाटतंय मित्रांनो 16 सेकंदामध्ये त्यांनी 2 बिस्किट तर संपवलेच आहे. तर 100% तर वाटतंय की युवराज जिंकेल हा चॅलेंज. पण तरी आपण बिस्किट मोजून घेणार आहोत आणि कोण जिंकेल ते जर आपल्याला समजणार आहे. तर सुंदर अशा पद्धतीने खातोय युवराज बिस्किट. माझ्या अंदाजे तर अर्धा बिस्किट पुढा तर संपलेलाच आहे. तोंडात तर त्याच्यावाला बिस्किट झालेले आहेत मित्रांनो. 45 सेकंद झालेले, 48 सेकंड झालेले, 10 सेकंदाचा टाइम बाकी आहे आणि माझ्या अंदाजे तर बिस्किट त्याने संपवले. पूर्ण तोंडाचा संपत आहे तोंडाचा. बघूया टाइम संपलेला आहे मित्रांनो. बघूया युवराजने किती बिस्किट खाल्ले. तर मित्रांनो युवराजने पूर्ण बिस्किट पुढे संपवले. 10 बिस्किट त्याने संपवलेत मित्रांनो. आणि आजचा चॅलेंज पण युवराज जिंकलेला आहे मित्रांनो. आजचा चॅलेंज पण युवराज जिंकलेला आहे. तर आपण युवराजला बक्षीस देऊया मित्रांनो. आपण युवराजला बक्षीस दिलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला असे नवीन चॅलेंजेस बघायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो तुम्हाला अजून नवीन चॅलेंजेस बघायचे असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया परत एकदा नवीन अशा एखाद्या चॅलेंजमध्ये. तोपर्यंत नमस्कार.